केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भातलं असणारा दिल्ली हायकोर्टामध्ये अग्निवीर स्कीमच्या संदर्भातलं पिटिशन गेलं होतं। ही स्कीम घटनाशीर आहे असं मानण्यात आलं। ती घटनेशीर आहे याच्याबद्दल दुमत नाही, परंतु सोल्जरला ज्या बेनिफिट्स आहेत त्या बेनिफिट या अग्निवीरांना सुद्धा त्या ठिकाणी लागू होतात, त्यांना वीरगती प्राप्त झाली। आपल्या पुढे असणारं महाराष्ट्र शासनाचं असणारं एक GR आम्ही असणारं हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे वरती की कुठल्याही पद्धतीने असताना त्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याला मदत मिळेल। पण दुर्दैवाने केंद्र शासन इंदूरबद्दलचा असणारा कॅपिटलाइज करायला निघालेला आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे कुठल्याही पद्धतीने असणारं त्यांना कॉम्पन्सेशन द्यायला तयार नाही। मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली आहे, या संदर्भातली 1-2 दिवसात वेळ येईल असं मी त्या ठिकाणी गृहीत धरून चालतो। त्या संदर्भातला असणारा निर्णय लावून घेण्याचा भाग आहे। केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती